कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तू ना खरं बोलतेस हे गृहीत धरतोय मी। तू काही गडबड केलीस तर एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या सख्या बहिणीला घराबाहेर काढलंय मी। ह्याच बंदुकीने तुझा खून करून टाकीन मी, कळलं? आय एम वॉर्निंग यू। तशी वेळच येणार नाही, ट्रस्ट मी श्रेयस। आणि तुलाही माहिती आहे की मी अशी चूक पुन्हा नाही करणार, म्हणूनच तुम्हाला चान्स देतोस। एक रिक्वेस्ट होती माझी, प्लीज अश्विनीला सांगू नकोस की मी केकेची बायको आहे। आय नो की मे बी तू याच्या आधी तिच्यापासून कधीच काही लपवलं नसशील, पण प्लीज हे सांगितलंस तर त्यात आपल्या सगळ्यांचं नुकसान आहे। अश्विनीच्या बिझनेसचं, तुमच्या घराचं, माझ्या आयुष्याचं। इट्स अ रिक्वेस्ट, प्लीज। आई, हे आहे ते सामान कमी आहे, आपल्याला अजून लागेल। आता वेळ कमी असल्यामुळे आपण काय करूया माहिती आहे, रेडीमेड किट मिळतं ना पूजेच्या सामानाचं, तसं किट मागवूया यावेळी। असं पण मिळतं? आजकाल सगळं मिळतं आजी। पण मयू, मी काय म्हणते, एवढं महाग सामान आणायचं कशाला ना? आई, तू आता फक्त हाऊसवाईफ राहिलेली नाहीस, तू बिझनेस वुमन आहेस आणि तुझ्या वेळेचं ना खूप महत्व आहे। अश्विनी सारखा विचार मी पण केला असता कदाचित, पण मला मयुरीचं म्हणणं पटतंय। आपण दुकानातून ते सगळं रेडीमेड सामानच आणूया। हो, पण यातलं काही कमी आहे ना, ते मात्र उद्या तू घेऊन ये। आजी, मी आता मार्केटला जाईल ना, तेव्हा तू लिस्ट मध्ये जे जे लिहून दिलंयस ना, ते सगळं घेऊन येते, डोंट वरी। मयू, रवा आणि साखर आणून दिली का ग त्यांनी? हो, आजीने रवा भाजून पण ठेवलाय। अहो ऐका ना, मी, मयू आणि आई सगळी पूजेची तयारी बघतोय। तुम्ही फक्त फर्निचर हलवून द्याल का? म्हणजे मी झाडून पुसून घेईन ना। हो। आणि मयू म्हणत होती की तिला थोडं डेकोरेशन पण करायचंय, कराल ना? हो ठीक आहे। अहो, ऑफिसमध्ये सगळे डॉक्युमेंट साईन झाले ना? मीरा काय म्हणाली, ती पूजेला येते असं म्हणाली का? हो, येणार। बरं झालं ना आपण पूजा ठेवली। मला तर खरंच वाटत नाही आपल्या आयुष्यात इतकं काहीतरी छान होतंय, खरंच। कुठल्या तोंडानं सांगू तुला की वृषाली केकेची बायको आहे? कशी रिॲक्ट होशील तू? तुला आता सगळं सांगून तुझ्या चेहऱ्यावरचं हे आसू काढणं जमणार नाही मला। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।